एखादा शिक्षक खरंच प्रभावी कसा बनतो? म्हणजे कुठले गुण असतात त्यांच्यात? आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतींबद्दल, टेक्निक्सबद्दल बोलतो नाही का? पण आज आपण जरा याच्या मुळाशी जाऊया. यशस्वी टीचिंगच्या मागे जे मानसशास्त्र आहे, जे मूळ तत्वज्ञान आहे, ते समजून घेऊया. आणि हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट ऐकूया. एक अशी गोष्ट जी आपल्याला थेट या विषयाच्या केंद्रस्थानी घेऊन जाईल. कल्पना करा, शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग सेशन चालू आहे. खूप कंटाळवाणं. आणि ते आता संपणारच आहे. दिवसभर नुसत्या चर्चा, व्याकरणाचे नियम, टीचिंग मटेरियल्स, सगळे शिक्षक अक्षरशः थकले होते. आता एकदाचं घरी जाऊया असा विचार करत सगळे उठणारच, तेवढ्यात एक रिटायर्ड शिक्षक उभे राहिले आणि म्हणाले, फक्त 5 मिनिटं. आता काय करणार? सगळेजण वैतागून पुन्हा खाली बसले. त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. एका दूरच्या दुर्गम झोपडीत राहणाऱ्या आईची. मध्यरात्र झालीये, तिचं बाळ रडतंय आणि ती तिथे एकटीच आहे. मग त्यांनी त्या शिक्षकांना विचारलं, बरं आता सांगा, ती आई काय करेल? ती काही मानसशास्त्राची पुस्तकं उघडून बसेल का? की यूट्यूबवर बाळाला कसं शांत करावं हे शोधेल? अर्थातच नाही. ती आई, ती आपल्या बाळाला शांत करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सगळं करेल. गाणी म्हणेल, नाचेल, बाळाला घेऊन फिरेल, बाहेर नेऊन चंद्र दाखवेल. का? कारण ते बाळ तिचं आहे. ती कुठल्याही पुस्तकातल्या नियमांनी नाही वागत, तर तिच्या मनातल्या प्रेमामुळे, तिच्या सहज प्रेरणेने वागते. आणि मग त्या निवृत्त शिक्षकांनी तो कळीचा मुद्दा मांडला. त्यांनी विचारलं, तुमच्या समोर बसलेले विद्यार्थी तुम्हाला तुमचे वाटतात का? जर तसं प्रेम तुमच्या मनात असेल ना, तर तुम्ही वर्गात जे काही कराल, तीच योग्य पद्धत असेल, तेच योग्य साधन असेल आणि तेच योग्य तत्वज्ञान असेल. हे ऐकून अख्ख्या हॉलमध्ये शांतता पसरली. सगळ्यांना एकदम जाणवलं की खरी शिकवण पद्धतींमध्ये नाही, तर विद्यार्थ्यांशी असलेल्या त्या नात्यात आहे. वाह, काय जबरदस्त गोष्ट होती नाही का? यातून आपल्याला शिकवण्याची भावनिक बाजू कळते. पण मग अध्यापन शैली किंवा टीचिंग स्टाईल म्हणजे नक्की काय? चला, आता जरा या संकल्पनेला औपचारिकरित्या समजून घेऊया. म्हणजे मग काय, फक्त प्रेम हीच एकमेव टीचिंग स्टाईल आहे का? नाही, तसं नाही. विद्यार्थ्यांशी नातं जोडणं हे तर आवश्यकच आहे, तो पाया आहे. पण एका प्रभावी शिक्षणासाठी या भावनिक पायावर आपल्याला एका मानसशास्त्रीय फ्रेमवर्कची, एका रचनेची पण गरज लागते. तर ही टीचिंग स्टाईल म्हणजे काय? ही फक्त शिकवण्याची एक पद्धत नाहीये. उलट ती शिक्षकांच्या मनात असलेल्या श्रद्धा, त्यांची मूल्य आणि त्यांचं जे तत्वज्ञान आहे, त्याचं प्रतिबिंब आहे. गंमत म्हणजे अनेकदा शिक्षकांना स्वतःलाही याची जाणीव नसते की त्यांची एक विशिष्ट स्टाईल आहे, पण नकळतपणे तीच स्टाईल त्यांच्या वर्गातल्या प्रत्येक गोष्टीला आकार देत असते. ही संकल्पना अजून सोपी करण्यासाठी चला एका प्रसिद्ध मॉडेलकडे वळूया. हे मॉडेल अँथनी ग्राशा यांनी विकसित केले आणि यात 5 मुख्य स्टाईल्स आहेत. डॉक्टर अँथनी ग्राशा यांनी एक खूप सुंदर उपमा दिली आहे. ते म्हणतात की टीचिंग स्टाईल म्हणजे एका चित्रकाराच्या कलर पॅलेटसारखा आहे. एक चांगला शिक्षक फक्त एकच रंग वापरत नाही, तर त्याच्याकडे अनेक रंगांचा संच असतो आणि तो गरजेनुसार ते रंग एकत्र मिसळून वापरतो. तर ह्या पॅलेटवरचे 5 मुख्य रंग किंवा स्टाईल्स कुठले आहेत? ते आहेत एक्सपर्ट, फॉर्मल अथॉरिटी, पर्सनल मॉडेल, फॅसिलिटेटर आणि डेलिगेटर. चला तर मग ह्या प्रत्येक रंगाला म्हणजे प्रत्येक स्टाईलला जरा जवळून पाहूया. आता गंमत इथेच आहे. प्रत्येक स्टाईल कशी काम करते, तिचे फायदे काय आणि तोटे काय असू शकतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकच स्टाईल योग्य असेल असं नाही. चला, हेच समजून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या 2 स्टाईल्सनी, एक्सपर्ट आणि फॉर्मल अथॉरिटी. या दोन्ही स्टाईल्सना आपण टीचर सेंटर्ड म्हणू शकतो. म्हणजे इथे सगळा फोकस शिक्षकावर असतो. एक्सपर्ट स्टाईलमध्ये शिक्षक ज्ञानाचा खजिना असतो, तो माहिती देतो. इतिहास किंवा कायदा यांसारख्या विषयांसाठी हे आवश्यक आहे. दुसरीकडे फॉर्मल अथॉरिटी म्हणजे नियम ठरवणारा शिक्षक. तो वर्गात शिस्त लावतो, स्पष्ट अपेक्षा ठेवतो. मोठ्या वर्गांसाठी हे गरजेचं असतं. पण याचा एक धोका आहे. जर फक्त याच स्टाईल्स वापरल्या तर विद्यार्थी निष्क्रिय श्रोते बनू शकतात. आता वळूया पुढच्या 2 स्टाईल्सकडे, जिथे फोकस विद्यार्थ्यांवर शिफ्ट होतो, पर्सनल मॉडेल आणि फॅसिलिटेटर. इथे शिक्षक फक्त माहिती देत नाही, तर तो एक आदर्श किंवा मार्गदर्शक बनतो. पर्सनल मॉडेल म्हणजे करून दाखवणारा शिक्षक, उदाहरणार्थ मेडिकल स्कूलमध्ये जसं सिनियर डॉक्टर शिकवतात. आणि फॅसिलिटेटर म्हणजे मदत करणारा शिक्षक. तो विद्यार्थ्यांना स्वतः उत्तरं शोधायला मदत करतो, ग्रुप डिस्कशन घडवून आणतो.
क्रिएटिव्ह विषयांसाठी किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी या स्टाईल्स एकदम बेस्ट आहेत, कारण त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतात. आणि 5वी, शेवटची स्टाईल आहे डेलिगेटर. इथे शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य देतो आणि स्वतः फक्त एक रिसोर्स म्हणून उपलब्ध असतो. ही स्टाईल साधारणपणे उच्च शिक्षणामध्ये, जिथे विद्यार्थी स्वतंत्रपणे प्रोजेक्ट्स करतात, तिथे वापरली जाते. पण लक्षात घ्या, यातली कुठलीही एक स्टाईल सर्वोत्तम नाहीये. खरा कलाकार म्हणजे खरा शिक्षक या सगळ्या स्टाईल्सना एकत्र मिसळतो. विचार करा, एक सायन्सचा टीचर, तो जेव्हा एखादा सिद्धांत शिकवतो तेव्हा तो एक्सपर्ट असतो. लॅबमध्ये प्रयोग करताना तो फॅसिलिटेटर बनतो. आणि जेव्हा विद्यार्थ्यांना एखादा मोठा प्रोजेक्ट देतो तेव्हा तो डेलिगेटरची भूमिका घेतो. हीच तर खरी कला आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याला कोणतीतरी एक स्टाईल निवडून तिच्यात अडकून राहायचं नाहीये, तर स्वतःचा एक प्रभावी दृष्टिकोन तयार करायचा आहे. चला पुन्हा एकदा त्या चित्रकाराच्या पॅलेटच्या उपमेकडे जाऊया आणि त्या गोष्टीमधल्या आईचा विचार करा. ती एकाच वेळी किती भूमिका निभावत होती. तिला तिच्या बाळाची सगळी माहिती होती, म्हणजे ती एक्सपर्ट होती. ती बाळाला शांत करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत होती, म्हणजे ती फॅसिलिटेटर होती. आणि तिचं प्रेम हेच तिच्या बाळासाठी सर्वात मोठं उदाहरण होतं, म्हणजे ती एक पर्सनल मॉडेल होती. एकाच वेळी सगळं काही. प्रसिद्ध लेखक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे खूप सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, शिक्षकाचं काम मुलांची शिकण्याची इच्छा मारणं नाही, तर त्यांना स्वतःहून अभ्यास करण्यासाठी प्रेरित करणं आहे. आणि हेच तर खरं ध्येय आहे. आणि ह्या सगळ्या चर्चेचा शेवट एका महत्त्वाच्या विचाराने करूया. एक महान शिक्षक बनणं हे काही अंतिम ध्येय नाहीये, तो एक न संपणारा प्रवास आहे. कारण एक खरा शिक्षक आयुष्यभर स्वतःही एक विद्यार्थीच असतो. तो सतत शिकत असतो, बदलत असतो आणि स्वतःला अधिक चांगलं बनवत असतो. तर आजचा हा आढावा आपण एका प्रश्नासोबत संपवूया. विचार करा, तुमच्या स्वतःच्या टीचिंग पॅलेटवर कोणते रंग आहेत? आपण शिक्षक असू किंवा विद्यार्थी, हा प्रश्न प्रत्येकाला शिकण्याच्या आणि शिकवण्याच्या या सुंदर प्रक्रियेबद्दल अधिक खोलवर विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो.